मित्रांनो, तुम्ही एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम करताय. तिच्यासाठी काहीही करायला तयार आहात. पण ती मात्र तुम्हाला सारखं नाही म्हणते. तुम्ही तिला मेसेज करताय, कॉल करताय, तिची मनधरणी करताय, पण ती भावच देत नाही आहे. साधं गणित आहे मित्रांनो. सायकॉलॉजी सांगते की तुम्ही जितकं एखाद्याच्या मागे धावाल, तितकी ती व्यक्ती तुमच्यापासून लांब पळेल. कारण माणसाला सहज मिळणाऱ्या गोष्टीची किंमत नसते. मग तिला जवळ कसं आणायचं? तिथे काम करते उलटी सायकोलॉजी. आज आपण मनाची गुपितेमध्ये अशा 3 जबरदस्त पद्धती पाहणार आहोत, ज्या वापरल्यानंतर नाही म्हणणारी मुलगीसुद्धा तुमच्या विचारात पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तिसरी पद्धत तुमचा पूर्ण खेळ बदलून टाकेल. पहिली पद्धत, मागे धावणं आत्ताच थांबवा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तिच्या मागे धावणं पूर्णपणे बंद करा. आपण काय करतो? तिने रिप्लाय दिला नाही की आपण अजून 10 मेसेज करतो. तिने फोन उचलला नाही की आपण सारखे कॉल करतो. यामुळे तिला असं वाटतं की हा माणूस तर माझ्या खिशात आहे, हा कुठेच जाणार नाही. जेव्हा तिला खात्री पटते की तुम्ही तिच्यासाठी नेहमी रिकामे आहात, तेव्हा तुमची किंमत शून्य होते. उलटी सायकोलॉजी काय सांगते? जे महत्त्व तुम्ही तिला रोज देताय, ते आत्ताच्या आत्ता बंद करा. तिला वाटलं पाहिजे की जो मुलगा कालपर्यंत माझ्यासाठी वेडा होता, तो अचानक शांत कसा झाला. जेव्हा तुम्ही मागे लागणं सोडता, तेव्हा तिचा अहंकार जागा होतो. तिला प्रश्न पडतो की याला दुसरी कोणी मिळाली का, की हा मला विसरला. ही अस्वस्थता तिला तुमच्याकडे पुन्हा बघायला भाग पाडते. मित्रांनो, लक्षात ठेवा, शिकार करायची असेल तर शिकारीला शांत राहावं लागतं. धावून शिकार मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर आपल्या या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला वळूया दुसऱ्या पद्धतीकडे. दुसरी पद्धत, स्वतःची किंमत वाढवा. दुसरी पद्धत आहे, स्वतःला इतकं कामात गुंतवा की तिला तुमची ओढ लागली पाहिजे. जी वस्तू बाजारात कमी मिळते तिची किंमत जास्त असते. तुम्ही दिवसभर तिच्यासाठी फ्री असता, हेच तुमचं सर्वात मोठं अपयश आहे. तिच्या मेसेजची वाट बघण्यापेक्षा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या छंदावर लक्ष द्या. जिममध्ये जाऊन शरीर बनवा किंवा तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मोठं करून दाखवा. जेव्हा ती तुमच्या सोशल मीडियावर तुमचे आनंदी फोटो बघेल, जिथे तुम्ही तिच्याशिवाय खूप खुश आहात, तेव्हा तिला धक्का बसेल. मुलींना असे पुरुष खूप आवडतात, ज्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय आहे. जो मुलगा फक्त एका मुलीच्या मागे रडत बसतो, त्याला कोणतीही मुलगी मान देत नाही. जेव्हा तिला दिसेल की तुमचं आयुष्य तिच्याशिवाय सुद्धा खूप भारी चाललंय, तेव्हा तिला तुमची कमतरता जाणवायला लागेल. तिला वाटलं पाहिजे की या हिऱ्याला मी गमावते की काय. तिसरी पद्धत, तिला मोकळं सोडा. तिसरी आणि सर्वात कडक पद्धत, तिला पूर्णपणे मोकळं सोडून द्या. तिला सांगा की ठीक आहे, तुला जर मी आवडत नसेल तर मी तुझ्या वाटेला पुन्हा येणार नाही. आणि हे फक्त बोलू नका, तर करून दाखवा. जेव्हा तुम्ही तिला स्वतःहून लांब जाण्याची परवानगी देता, तेव्हा तुमचा तिच्यावरचा दबाव कमी होतो. माणसाला तीच गोष्ट जास्त हवी असते, जी त्याच्यापासून लांब जाते. जेव्हा तुम्ही तिला सांगता की तुझी इच्छा महत्त्वाची आहे, मी तुला त्रास देणार नाही, तेव्हा तिला तुमच्याबद्दल आदर वाटायला लागतो. तिला वाटतं की हा माणूस लाचार नाही आहे, याला स्वतःचा स्वाभिमान आहे. यालाच म्हणतात खेचणे आणि ढकलणे सायकोलॉजी. तुम्ही तिला लांब ढकललं की ती स्वतःहून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. कारण आता तिला भीती वाटू लागले की तुम्ही खरंच कायमचे लांब जाल. ही भीतीच तिला तुमच्या जवळ येऊन घेईल. आता स्वतःला कसं सावरलं पाहिजे? मित्रांनो, उलटी सायकोलॉजी वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळं करताना तुमच्या मनात लाचारी नको, तर आत्मविश्वास हवा. जर तुम्ही वरून वरून दाखवत असाल की तुम्ही खुश आहात पण आतून रडताय, तर ते तिला समजून जाईल. खरोखर स्वतःचे राजे बना. स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हा जग तुमची किंमत करायला लागतं.
मुलगी आयुष्यात असणं चांगलं आहे, पण मुलगीच आयुष्य असणं हे चुकीचं आहे. जो स्वतःच्या पायावर खंबीर उभा आहे त्याच्या मागे हजारो लोक चालतात. तर मित्रांनो, ही होती उलटी सायकोलॉजीची ताकद. नाही म्हणणाऱ्या मुलींच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतकं मोठं करा की तिला हो म्हणण्यासाठी तुमची वाट बघावी लागेल. स्वतःचे राजे बना, कोणाचे गुलाम नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि ज्या मित्राचं सध्या मन तुटलंय, जो खूप त्रासात आहे, त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषय हार्ड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.